नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. पाहूयात टॉप 10 घडामोडी. बातमीच्या सुरुवातीला पाहूयात क्रीडा विश्वातील महत्त्वाची बातमी. अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल काल लागलाय. त्यामध्ये पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली आहे. त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळाले. पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणेही उपस्थित होते. प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आम्ही अनेक क्षेत्र तरुणांसाठी खुली केली आहेत. विकसित भारताच्या मिशनला पुढे नेणारी गोष्ट हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी आणि आपल्या माणसांचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे बचत, गुंतवणूक, मागणी आणि विकासाची चालना मिळणार आहे, असं केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बैठक येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. या बैठकीत चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये मध्यम वर्गाला दिलासा देण्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात येणार असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या बैठकीत RBI व्याज दरात कपातीची घोषणा करू शकतात आणि जर व्याज दरामध्ये कपात करण्यात आली तर बँकांकडून कर्जदारांना कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध असून याचा सर्वाधिक फायदा मध्यम वर्गाला होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनातून राज्य सरकारला चांगल्याच कोपर खेळायला लावल्यात. मराठी भाषेसाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करता, आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो. मराठी भाषेसाठी मी जे सांगेल त्याला ते मदत करणार आहेतच, पण आम्ही जे जे करू त्याला तुम्हीही समर्थन द्या. तेव्हा उदयनजी फक्त केसेस टाकू नका, असा चिमटा राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना काढलाय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून त्यांच्या विशेष प्रयत्नातून मनमाड नाशिक देवळाली एकूण 80 किलोमीटर सेक्शनवर कवच 4.0 प्रणाली मंजूर करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या प्रणालीमुळे आगामी कुंभमेळ्याच्या काळात रेल्वेने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित रेल्वे प्रवाशांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे. मंत्रालयाची सुरक्षा वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. मंत्रालयातून प्रवेश करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित FRS तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षतेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले. इराणचा सामना करण्यास आणि हमासवर विजय मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय. हमास इस्रायल संघर्षावर तोडगा काढण्यासाठी तसेच अरब राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांवर ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याचं कळतंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% आणि चीनवर 10% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी यात भारताला सहभागी केलेलं नसून गेल्या आठवड्यात फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमात त्यांनी भारत, चीन आणि ब्राझील या देशांवर उच्च शुल्क लादण्याची धमकी दिली होती. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात उन्हाचा चटका अधिक जाणवणार असून उकाडा जाणवण्यास सुरुवात होणार आहे. प्रादेशिक हवामानाच्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊन नंतर तापमान हळूहळू कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षे 55 लाथ मारली आणि शिवगाळीही केली, तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. त्यावेळी त्यांनी पंचांना शिवगाळीही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोनही पैलवानांवर 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचं कळतंय. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्र तिथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.